नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. अशी भरती असणार आहे मित्रांनो. याचा वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाकडून याचा जी-आर आलेला आहे मित्रांनो. त्या विभागासाठी ती भरती जाहीर झालेली आहे. ओके, त्याचा जी-आर आलेला आहे मित्रांनो. तर कोणती कोणती पदं असणार आहे, कशा पद्धतीने भरली जाणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. पगार किती असणार आहे, अप्लाय कसं करायचं आहे, शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, ही सीट डाऊन संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे मित्रांनो. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. मित्रांनो, राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर संस्थेत सुरक्षा रक्षकांची पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडून वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाकडून मित्रांनो. ओके, 24 जून 2025 चा लेटेस्ट जी-आर असणार आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये त्यांनी प्रस्तावना दिलेली आहे, पण वाचून घेऊया. ओके, प्रस्तावनामध्ये दिलेला आहे, वैद्यकीय शिक्षण संशोधन संचालनाच्या अधिपत्याखालील राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर या संस्थेमध्ये प्रवेशित विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक वर्ग, त्यानंतर प्राचार्य कर्मचारी, परिचर्या कर्मचारी, अधिकारी कर्मचारी, तसेच आपले संस्थेतील यंत्रसामुग्री, फर्निचर, इतर मालमत्तेच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ म्हणजे इथं MSF पुणे यांच्यामार्फत MSF पुणे यांच्यामार्फत 9 सुरक्षा रक्षकांच्या सेवा माहे जून 2016 पासून उपलब्ध करून घेण्यात आल्या होत्या. सदर सुरक्षा रक्षकांसाठी केलेला करार संपुष्टात आल्यामुळे नव्याने बाह्य स्रोतांद्वारे ही सुरक्षा रक्षक सेवा उपलब्ध करून घेण्याची बाब शासनाच्या विचारधारात होती मित्रांनो. ओके, आता आपण बघूया नव्याने कोणते पदे काढतात ते. शासन निर्णय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालय अधिपत्याखाली राजश्री शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर प्रवेशित विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच संस्थेमधील आपल्याला प्राध्यापक, सहप्राध्यापक व अन्य प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षा दृष्टीने बाह्य स्रोतांद्वारे महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ पुणे यांच्याकडून 9 सुरक्षा रक्षकांची सेवा उपलब्ध करून घेण्यास त्याकरिता येणाऱ्या खर्चास इथं दिलेला आहे. GST सह अक्षरे रुपये GST सह दिलेला आहे. इथं 39,35,7 रुपये एवढा आपल्याला खर्च येणार आहे मित्रांनो वार्षिक मध्ये. ओके, याच्यासाठी मान्यता देण्यात आलेली मित्रांनो. उपयुक्त सेवेसाठी महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ पुणे यांच्याशी संस्था स्तरावर आवश्यक करार करण्यात यावा मित्रांनो. ओके, सदर आमच्या बाबींची येणारा खर्च राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर याच्याकडून जी-आर आलेला आहे, त्याच्या वित्तीय विभागाकडून खर्च भागवण्यात येणार आहे मित्रांनो. ओके, 9 पदे निघालेली आहे कोल्हापुरासाठी. MSF मध्ये इथे भरती असणार 9 पदांसाठी. चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे आपल्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी कोल्हापूरला. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, अप्लाय करण्यासाठी आपल्याला MSFच्या वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करून घ्यायचं मित्रांनो. तिथूनच ही भरती अपलोड होणार आहे. MSFची वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स देऊन देईल मित्रांनो. ओके, जसं की अप्लाय करण्याची नोटिफिकेशन आलेली नाही, पण MSFची नोटिफिकेशन आपल्याला चेक करत राहायचं आहे. आणि तुम्हाला काही अजून याची शंका वगैरे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला लाईक करायचं आहे. ओके, आणि जास्तीत जास्त मित्रांमध्ये आपल्याला व्हिडिओ शेअर करायचा आहे. चॅनलवर नवीन असेल त्याला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं मित्रांनो. याची जर तुम्हाला PDF फाईल पाहिजे असेल टेलिग्राम चॅनल WhatsApp ग्रुपवर डाउनलोड करून घ्यायची आहे. याची टेलिग्राम WhatsApp ग्रुपची लिंक तुम्हाला इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. ओके, आणि Instagram ID फेसबुक आयडी पण फॉलो करून ठेवायचे मित्रांनो. ओके, तर आपल्याला काय करायचं, काय डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांबरोबर शेअर करा व्हिडिओला. ओके, चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचे. अशाच जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.